रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढे कसं रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी म्हणते तसं पावसाने वगैरे झाडं पिवळी पडली होती पूर्ण। करतोय खर्च, पाऊस होतोय, फवारण्या करता येणार काय व्हायना असं वाटलं होतं आता ही उपटून टाकावं, काय खर्च काय जुळाना। नमस्कार, रामकृष्ण हरी। आज आपण आलोय मिरचीच्या प्लॉटमध्ये। तर पिंपरी कोलंदरचे आपले जे डीलर आहेत त्यांच्या माध्यमातून इथं मिरचीच्या प्लॉटला जे शेड्यूल चालू आहे त्याची आपण माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी राजेंद्र सोमनाथ कारंडे। तर आपण या प्लॉटला संत बळवंत कृषी सेवा केंद्र याच्या अंतर्गत या मिरची प्लॉटला रामा ॲग्रोटेकचे उत्पादने दिलेले आहेत। तर त्याचा रिझल्ट आपण शेतकऱ्यांनाच विचारून घेऊया। नमस्कार, माझे नाव अभिषेक बाळासाहेब धोत्रे, पिंपरी कोलंदर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। किती प्लॉट आहे सर? एकर 5,000 झाडे एकरवर। हा प्लॉट साधारण 5,000 झाड आहेत, 1 एकराच्या आसपास धरून चालावं लागेल। आणि व्हरायटी तलवार, म्हणजे मिरचीची व्हरायटी ती तलवार आहे। तर या प्लॉटमध्ये सुरुवातीला लागवड केल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? नंतर आपण रामा ॲग्रोटेकचे उत्पादन दिले, त्याच्यानंतर काय रिझल्ट जाणवलं तुम्हाला? नाही, आता आमचा एक प्लॉट होता, तो म्हणजे पूर्ण फेल गेला होता। तर नंतर याला पण आम्ही आता याला कसं चालू केलं तर पावसाने वगैरे झाडं पिवळी पडली होती पूर्ण, मर झाली। हा म्हणजे मग ते काय केलं, जे 1261 वगैरे जे आहेत ना रामा ॲग्रोचे रूट मॅजिक, हे आम्ही म्हणजे पूर्ण यांच्या म्हणजे विश्वास ठेवून पूर्ण रामाचंच औषधं सोडले याला। आणि फवारणी पण पूर्ण निमकरंज वगैरे जे आहे ना, जे म्हणजे याला आहे का दुसरं रासायनिक काही सोडलंच नाही, फक्त रामावच। मग त्याच्यामुळे काय झालं, आज एवढा पाऊस झालाय तरी पूर्ण फुल किंवा पूर्ण मिरची बघा आता हिरवी। आणि आता 2 तोडे झाले तिचे, जवळजवळ 15 दिवसात 2 तोडे। म्हणजे करतोय खर्च, पाऊस होतोय, फवारण्या करता येणार काय व्हायना असं वाटलं होतं आता ही उपटून टाकावं, काय खर्च काय जुळाना। नंतर मग ही औषधं त्यांना म्हणलं आता ते म्हणले आमच्या विश्वासावर एवढं करा। मग त्याला काय केलं, 1261 किंवा ही तरकारी यांनी ना लई फुलं, हे जे तरकारी स्पेशल यांनी आहेत ना, म्हणजे बायोसमृद्धी तरकारी स्पेशल यांनी आहेत ना, इतकी मिरचीला फुलं येतात बघा, पूर्ण करी बिरी म्हणजे येत ना ह्या वातावरणात, सध्याच्या वातावरणात आहे का म्हणजे तगच धरू शकत नाही मिरची। बरं, आम्ही जे वापरले आता ही शेंडा बिंडा आहे ना, अजिबात वगटच नाही, काहीच वगट नाही, असं एक सुद्धा शेंडा नाही की ज्याला फुल नाही येत। तुम्ही ही जी मिरचीला तुम्ही तरकारी स्पेशल सोडलं आणि त्याच्या अगोदर तुमचं मिरचीचं बरंच प्लॉट होतं, तर तुम्ही आता ह्या पिंपरी कोलंदर मधून तुमच्या मोशी मार्केटला तुमचं ट्रान्सपोर्ट पण आहे। तर ही आपली औषधं सोडल्यानंतर ना तिथल्या व्यापाऱ्यांची किंवा ग्राहकांची पसंती कशी आली आणि रेट तुम्हाला जास्त भेटला का कमी भेटला का कसा भेटला? नाही, काय होतं आता आमची मिरची ना इथून तोडली ना, आमचा बंधूच ट्रान्सपोर्टचं चालवतो, मग ते काय करतो, तो सांगतो बा आपली मिरची आहे घरची, मग ती काय होती आमची इथूनच म्हणजे 5 रुपये टाईटनीच जाते। म्हणजे आता सध्या ना 40 रुपये वगैरे चालू आहे ना, आमची 45-50 मिरची ना म्हणजे फिक्स गेली का लगेच मार्केटमध्ये खाली उतरली का लगेच गाड्यावर जाते। किती आतापर्यंत किती किलो माल निघाला याच्यात? आता याच्यात साधारण ना पहिल्या तोड्याला एक 500-600 किलो माल निघाला। दुसरा तोडा आताच झालाय, तो साधारण 700 किलो पर्यंत गेलाय। साधारण आतापर्यंत 1.5 टनापर्यंत मटेरियल हा 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 आसपास। हा म्हणजे आता एक तोडा झाला का एक थोडं 1.5 टनापर्यंत जाईल। हा हे असं आहे, आता मिरचीचं आहेत ना ह्या दिवसात फुल वगैरे काही टिकूच शकत नाही, म्हणजे हे नाही ना, म्हणजे आता जर पाहिलं ना आमच्या इथं पाणी साचतं, वावर चांगलं गुडगा पाणी साचतं, तर याच्यात ना मिरचीचा प्लॉट टिकूच शकत नाही, पूर्ण पिवळा वगैरे पडला असता। हे नाही ना, फुल आणि फळ अजिबात कमी होत नाही, याच्यावर 100% विश्वास ठेवण्याजोगंच पीक आहे। म्हणजे ही जे औषध आहे ना मिरचीसाठी तर एकच नंबर आहे, नाही तर मिरची म्हणजे नाजूकच नाही। म्हणजे आम्ही यांनी कसं फुल आहे ना, फुल हे आम्ही ना प्रत्येक म्हणजे 8 दिवसाला हे सोडतोय। 8 दिवसाला? हा, 8 दिवसाला चालू काही ताकद काय त्याची? यांनी फुलं शेंडा चालवतोय, मग फुलं शेंडा चालला का मग म्हणजे पुढचा तोडा झाला। काय म्हणतात माहिती आहे का, की या डरमात काय ताकद आहे, केंडात काय ताकद आहे? तुम्ही अनुभव घेतलाय ताकदीचा? नाही, या केंडात ताकद म्हणजे जिथं 10,000 रुपये भेटायचे तिथं 17-18,000 रुपये मिळाल्यावर केंडाची काय ताकद लागते? शेंडाची ताकद मग किती का सोडून आपण हे आणि 1261 1345 आम्हाला सोडलं का 4-4 दिवसाला हे 3 खतं चालवायचे आणि फवारणी थोडा हा थोडा उरकेल का पुढे? काय वाटतं? नाही, तोडा म्हणजे उरकतच नाही, बाहेर तिकडून बसल्या का कडल जाऊस तर परत मागली मिरची तोडायला आलेली जास्ती। आता हे आजच तोडा झालेला आहे, तरी बघा तुम्ही म्हणजे आत्ताच बाया याच्यात हे 2-3 बेड तोडूनच बाया आत्ता वरती गेलेले आहेत दुसऱ्या प्लॉटमध्ये, तरी बघा मिरची आता ही
हो का एवढी? 30 दिवसात ही मिरची का तोडायलाच ना तोडावंच लागणार आहे. क्वालिटी काय? क्वालिटी काय क्वालिटीला अजिबात वाकडी नाही काय नाही. मार्केटला गेली का म्हणजे असं नाही की शिल्लक राहते आणि गेला का संपला माल. बुकिंग माल. हा बुकिंग म्हणजे इथं जागेवर थोडक्यात दिल्यासारखं जातो. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राम ॲग्रोटेकची आपली सर्वच प्रोडक्ट, विशेष म्हणजे तरकारीसाठी असलेलं हे तरकारी स्पेशल हे जे प्रोडक्ट आहे हे मार्केट तर गाजवतंय आणि शेतकऱ्यांच्या मनाला पण आणि समाधान देतंय आणि त्यांचं भरभरून पैसे पण होत आहेत. इथं कॅन पाहिलं याची किंमत किती आहे? 2100 रुपये. समजा हे लईतले आता 1750. 750 रुपयाला आपल्याला बसतं ना. आपण जेव्हा 34 वर गेलं तर 1100-1200 रुपयाला म्हणजे 5 किलो जातं. एक समजा 1 किलो 5 किलोचा बसतो तर ते 5 किलो तेवढा रिझल्ट बसतच नाही. म्हणजे तेवढा आपल्याला फुल म्हणजे सगळं नाही. याच्यात कसं होते सगळंच येते. मिरची लांबती पण फुगती पण आणि फुल पण गांडूळ तयार होते जमिनीत. एकदम म्हणजे याने कसं बाकीचं काही कॅन्सर होण्याचा काही विषयच नाही. एकदम जैविकच आहे आणि आपल्याला उत्पन्न जास्त मिळाल्यावर मग काय असं सोडायला काय अडचण नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ह्या पिंपरी कोलंदर या क्षेत्रामध्ये तुमच्या तरकारीमध्ये जर बदल घडवायचा असेल, तुम्हाला जर खरंच पैसे करायचे असतील तर आपल्या पिंपरी कोलंदर या चौफुल्यावरती संत बाळूमामा कृषी सेवा केंद्र हे राजेंद्र कारंडे यांचं आहे आणि त्यांच्याकडे आपली राम ॲग्रोटेकची अधिकृत डीलरशिप आहे. तर तुम्हाला जर ही प्रोडक्ट हवी असतील तर तुम्हाला इतरत्र कुठंही जायची गरज नाही. तुमच्या पिंपरी चौफुल्यावरती जे दुकान आहे त्या दुकानामध्ये ही प्रोडक्ट सगळी अवेलेबल आहेत. योग्य मार्गदर्शनासंग. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव राजेंद्र सोमनाथ कारंडे. तर आपला मोबाईल नंबर आहे 83 90 98 90 50. तुमचा एक कॉल तुमच्या शेतीमध्ये आवश्यक असा आमूलाग्र बदल घडवू शकतो. तुमच्या प्लॉटवरती येऊन मार्गदर्शन केलं जाईल. अवश्य एकदा कॉल करा आणि शॉपला व्हिजिट द्या. तर शेतकरी म्हणजे सर तुमचं धन्यवाद, आभारी आहे. तुम्ही आमचं हे जे प्रॉडक्ट वापरलं, विश्वास ठेवला, मिरची पिकामध्ये बदल घडवला त्याबद्दल रामकृष्ण हरी. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढे कसं राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधी म्हणते तसं. जय राम ॲग्रोटेक.